Paduka
सद्गुरुदास तुका यं तत्प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। शरण शरण श्री हनुमंता झालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मददाव्या सुभटा। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन दादो चराचरी। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती दयानिक्रिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होनी आता। हे चिदान देगा देवा हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गायिना वडी हेची माझी सर्व जोडी। भगवत चरणारविंदी सेवा समर्पित करण्यासाठी आपणा सर्वांचे गुण म्हणून दाखवलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबर यांचा आहे। 4 चरणाचा आहे आणि जवळजवळ हा अभंग माहित नाही असा अभंग असा व्यक्ती असा माणूस शोधून सापडणार नाही, कारण भजनाचा शेवट या अभंगाशिवाय होत नाही। ज्याच्या पाठ नसेल त्याने माणूस म्हणून होऊच नाही, त्याने सप्ताहाला येणारा वारकरी असणार अशा प्रकारचा गोड असा अभंग सर्वांच्या पाठातला आपल्या पुढे म्हणून दाखवलेला आहे। प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबर भगवान परमात्माकडे पारमार्थिक क्षेमाची मागणी करतात, योगाची मागणी करतात। बहुआयामी अशा प्रकारची हे मागणी जगद्गुरु तुकोबर या अभंगाच्या माध्यमातून करत आहेत। विठ्ठल तुकोबर देवाकडे दान मागतायत, भगवंता मला एक दान द्या। आणि दान तुम्ही देणार ते मी घेणार नाही, मी जे म्हणेल तेच तुम्ही मला दान दिलं पाहिजे। कोणतं दान तुकोबरायांना हवंय? तुकोबराय म्हणतात की भगवान कोणताही जन्म मला मिळो, त्या जन्मामध्ये माझ्या मुखातून तुझं नाव गायलं जावं, नुसतंच गायलं जाऊ नये तर आवडीनं प्रेमानं भावानं गायलं जावं। या व्यतिरिक्त देवा तू जर म्हणत असतील तेवढं सोडून बोला, हे घ्या ते घ्या, मुक्ती घ्या, संपत्ती घ्या, स्वर्ग घ्या, वैकुंठ घ्या, नको, काहीच नको देवा मला, त्या व्यतिरिक्त काही नको। मग एक मागणी देवा आणखी, मला संतांची संगती अखंड दे। तुकोबरायाला भगवान परमात्मा म्हणतात, महाराज जी मागणी तुम्ही करताय त्या मागणीतला काही धोका तुम्ही पाहिलाय का? नुसतंच कोणी मागितलं म्हणून मागताय? काय धोका आहे देवा? अहो हे सर्व करण्याकरता महाराज पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागेल ना, संतांची सेवा करण्याकरता, भगवंताचं माझं नामस्मरण करण्याकरता जन्माला यावं लागेल ना। मग जन्माचं मरणाचं दुःख तुम्हाला माहिती नाही का? आहे ना देवा, माहिती आहे ना। मग तरी बी एवढं भयंकर दुःख असताना तुम्ही जन्म मरणाचं दुःख सहन करून सोसून तुम्ही अशा प्रकारची मागणी करतायत। भगवान परमात्म्याकडे तुकोबर म्हणतात, देवा तुझं म्हणणं बरोबर आहे देवा, पण तुला कळलं नाही देवा, देव असून तुला कळलं नाही। सांगेल मी आणि विस्तारानं। तुकोबर म्हणतात, देवा अरे हे जन्म मरणाचं अर्थात गर्भवासाचं दुःख तुझ्या नामस्मरणापुढे यत्किंचित आहे ना, आणि म्हणून मला द्यायचंच असेल तर मी म्हणेल ते दे। आणि काय मागतात तुकोबर? हेची दान, एक दान हवंय। ते दान म्हणजे भगवान परमात्म्याला तुकोबर म्हणतात, कोणत्याही जन्मात असू दे पण तुझं नामस्मरण गायलं जावं, असा अभंगाचा अर्थ
शब्दशार्थ आपल्या पुढे म्हणून दाखवलेलं अत्यंत गोड अशा प्रकारचं वातावरण आहे. शांती, अगदी प्रसन्नता, प्रत्यक्ष साक्षात भगवत स्वरूप असणारे संत शिरोमणी सावता महाराज त्यांचं अधिष्ठान आहे, बाबांचं अधिष्ठान आहे. उद्या उद्या पहाटे शक्तीची देवता बलाची उपासना करणारे आपण सर्वजण भगवान श्री हनुमानजीचं प्रागट्य उद्या पहाटे होणार आहे, म्हणजे जन्म होणार आहे. अशा या महान पर्वावर संपन्न होणारा अत्यंत उत्साहात वारकरी संप्रदायाच्या आचारसंहितेला शोभणारा उत्सव म्हणजे आपल्या दुंद्याचा उत्सव. विठ्ठल आल्याबरोबर आमचे अत्यंत जिवलग स्नेही प्रेमी अत्यंत जीवश्च कंठश्च गुरुबंधू असणारे, ज्यांचं माझ्यावर नितांत प्रेम आहे आणि माझंही तेवढंच त्याही पेक्षा नितांत प्रेम आहे असे गुरुबंधू गाथामूर्ती, तुम्हा सर्वांचे लाडके म्हणजे आमच्याही सर्वांचे लाडके प्रेमळ, गेली जवळजवळ 2 तपाच्याकडे वाटचाल, आता 20-21 वर्ष झाले, 24 वर्ष झाले, तर त्यांना 2 तप होतील या गावाला तुम्हाला वेळ देऊन. त्यांना मागणी खूप आहे, पण तरीही ते आपलं गाव सोडून या कालावधीत दुसरीकडे जात नाहीत कुठे. का? जिथं प्रेम मिळतं, शान पण त्याच्यातच आहे, जिथं प्रेम मिळतं ते सोडून जाऊच नाही कुठे. आम्हाला लोक खूप देतात, या गाडीत फिरू महाराज, ती गाडी घ्यायला पाठवू महाराज, पैसे किती पाहिजे सांगा महाराज. काल सप्त्याला गेलो, 2 दिवस होतो पारनेर तालुक्यात. आली सर्व मंडळी, महाराज व्यवहाराची चिंता करू नका, व्यवहाराची चिंता करू नका, तुम्ही म्हणाल त्याच्यापेक्षा दुप्पट होईल, पण दरवर्षी तुम्ही पाहिजे. काय लिहून देऊ तुम्हाला आता 7 बऱ्यावरती आम्ही येईलच. पण तरीही एवढं म्हणून तुम्हाला या व्यासपीठावरून सांगतो, जायची इच्छा नाही. असे तुमच्यासारखे श्रोते बसले होते चांगले, तुमच्यासारखे म्हणजे तुम्ही बसल्यात तसे, पण प्रत्येकाच्या पायात चप्पल जशीच्या तशीच होती. आम्हाला सांगत नाही गावाचं, ही संप्रदायाची शिस्त आहे का? पैसा असला म्हणजे सप्ताह होतो का? सप्ताह करण्याकरता अंतकरण पाहिजे मोकळं, नारायण भोगाशी. तुका म्हणे मोकळे मन नारायण भोगासी, असं शुद्ध अंतकरण पाहिजे. अशा शुद्ध आणि पवित्र अंतकरणाचे आपण सर्वजण, माता भगिनी पुरुष मंडळी, संत शिरोमणी सावता बाबांचं हे प्रांगण आहे. गेल्या अनेक वर्षापासून महाराज म्हणले, लांडे महाराज म्हणले की या सप्ताहाची सुरुवात सांगता येत नाही, म्हणून त्याला एकच म्हणता येईल, अनादी कालापासून चालू असलेला अखंड हरिनाम महोत्सव. या महोत्सवामध्ये आपल्या सर्वांच्या वतीनं अत्यंत आग्रहानं प्रेमानं आदरणीय हरिभक्तपरायण गुरुबंधू गाथामूर्ती शिवशंकर महाराजांच्या माध्यमातून मला मिळालेलं आपल्या सर्वांच्या दर्शनाचं निमंत्रण या आजच्या कीर्तनासाठी, आजच्या 7व्या दिवसाच्या, गेली 6 दिवसपासून तर आजच्या 7व्या दिवसापर्यंत आपण भगवान परमात्म्याची सेवा करतोय. आपण करता असं नाही, तर उभी असणारी माझी सर्व अत्यंत जीवलग स्नेही परमार्थ स्नेही अशा प्रकारची असणारी सर्व मंडळी, 2 कृष्ण आहे, 1 पंढरीनाथ आहे, एवढ्यान भागत नाही, प्रत्यक्ष शिवशंकर आहे की नाही? एका कृष्ण, 1 मिळायची पंचायत कृष्ण काही काही लोकांना, इथे 2 श्रीकृष्ण आहेत. राहुल महाराज आमचे अत्यंत आळंदी असताना आमचे अत्यंत शताब्दीच्या याच्यात विशेष सर्वांचा सहभाग असणारी ही सर्व मंडळी, आणखी एखादं नाव सुटलं असेल, ग्रामस्थ मंडळी सर्व, विशेषतः दुंदेच ना, गावाचं नाव दुंदे, दुंदेतली अत्यंत जिवलग माझ्यावर प्रेम करणारी, मला प्रत्यक्ष प्रत्येकाचा परिचय नसला पण त्या सर्वांचा मी परिचय, मला परिचय म्हणजे माझ्याशी परिचय असणारी सर्व तरुण मंडळी, विशेषतः नांदगावला आलेली काही मंडळी, खिरमानीला काही मंडळी आली. या भागात माझा पहिला प्रवेश म्हणजे नितानकर बसलेला आमचे अशोक बापू, राजू बापू, आणि त्यांच्यापेक्षा तिथं आणणारे पूज्य प्रातस्मरणीय अत्यंत गोड वैराग्यमूर्ती, काय म्हणावं, आसाराम बाबा, त्यांनी तिथपर्यंत आलं. मला या सप्ताहाचे मूळ प्रेरणास्त्रोत अशा प्रकारचं असणारे मास्तर बाबा स्वानंद सद्गुरू सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या प्रेरणा घेऊन परमार्थाला आपलं संपूर्ण आयुष्य ज्याने समर्पित केलं. एखादं नाव सुटलं असेल तर आणखी सांगा मला, मी त्याच्यात पाहिलंय नाव. आणि खिरमानीला माझं येणं नेहमीच असते, 12-13 वर्षापासून येतो. या भागावर खूप अशा प्रकारची स्नेह माया
सावली अशा प्रकारचे असणारे देणारे श्रीकृष्णाजी माऊली जायखेडकर माऊली गुरुजी हेही मोठे संत होऊन गेले. मास्तर बाबा संत होऊन गेले. सद्गुरु जोग महाराज आणखी हो एखादं नाव सुटून एका हे तुम्हाला बरं वाटो म्हणून नाव वाचत नाही मी, कारण माझा स्वार्थ आहे याच्यात नाही. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांचे नावे. काय नाव वनाजी बाबा नाही का, आणि रमेश बाबा, ही सर्व मंडळी. जाऊ द्या, नाव सुटलं तरी त्यांच्याविषयी प्रचंड, त्यांच्यामुळेच आम्ही अस्तित्वात, आमचं अस्तित्व अशा प्रकारचं असणार. असे सर्व थोर संत मंडळी ज्यांच्या प्रेरणेनं हा उत्सव चालू आहे, अशी सर्व थोर मंडळी ज्यांच्या सहकार्यातून कुशल अशा मार्गदर्शनातून संपन्न होणारा हा दुंदे गावचा अत्यंत छोटेखानी पण अत्यंत दिव्य भव्य नसला तरी, हे लक्षात ठेवा, भव्यता पैशाने येते पण दिव्यता साधनेनच येते. विठ्ठल काही करायचं नाही तिथपर्यंत भरून, काही करायचं नाही. आम्ही नेहमी म्हणत असतो आम्हाला गर्दी नको आहे, मग दर्दी पाहिजे. दर्दी परमार्थाचे दर्दी, नामप्रेम नामस्मरणाचे दर्दी, संतांच्या बद्दल ज्यांच्या अंतकरणात तीव्र अशा प्रकारचा भाव आहे, श्रद्धा आहे, निष्ठा आहे, प्रेम आहे, अशी मंडळी पाहिजे. अशा वर्गातली आपण सर्वजण आहात. त्यामुळे या व्यासपीठाहून साष्टांग दंडवत करतो. एखादं नाव सुटलं असेल, हा मृदंगाचार्य, मूर्ती लहान पण कीर्ती महान. आणि बरं आहे, मला वाटलं याच भागात, आपल्या भागातही आहे जरा नामांकित, आता त्या भागातलं आहे म्हणून म्हणलं. खरा आपला भाग हा, आमचा भाग हाच आहे. 20 वर्षापासून खानदेशात फिरतो, आम्हाला कोणीच विदर्भातले म्हणत नाही, खानदेशीच. श्री गुरुदेव नथुसिंग बाबा, प्रातस्मरणीय वैकुंठवासी नथुसिंग बाबा, त्यांच्यामुळं जळगाव, नंदुरबार, धुळे या भागात, नाशिक भागात प्रवेश त्यांच्यामुळं झाला. त्यांच्या छत्रछायेखाली राहण्याचा योग आला आणि त्या माध्यमातूनच तोच एक धागा पकडून गेली 2 वर्षापासून, मागच्या वर्षी मला वाटते नाव छापून आलं, नाव नाही तुम्हाला हो म्हणलं होतं पण वेळेवर नाही सांगितलं, जमत नाही. पण यावर्षी तुमच्या सर्वांच्या पुण्याने या इथपर्यंत येण्याचा योग आला, खेचून आणले, आपल्या सर्वांचं दर्शन झाले. काही संकल्पित वेळात आपल्याला चिंतन करायचं, तेही चिंतन करण्याचा प्रयत्न करायचा. अभंगाचा संपूर्णतः भाव मी तुम्हाला पूर्णपणे सांगेल असा माझा दावाच नाही, किंवा असा दावा कोणीच करू नये. फक्त तुकोबारायाशिवाय अभंगाच्या शब्दाच्या माध्यमातून तुकोबारायांना काय सांगायचंय हे पूर्णपणे समजणारा आणखी जन्माला यायचा आहे. विठ्ठल काय म्हणायचंय 4,500 अभंगातून तुकोबारायांना, फक्त तुकोबाराय जाणवत, तुकोबाराय समजू शकतील, तुकोबाराय सांगू शकतील. मग आपण अंदाज लावायचा, तुकोबारायांचं असं म्हणणं असावं. अभिमानानं कोणीच बोलू नये. संतांच्या बाबतीत तरी संतांचं सांगितलेलं मला पूर्णपणे समजलेलं आहे, तुझ्यासारखं अज्ञानी कोणीच नाही. कारण संतांना, तुकोबाराय, ज्ञानोबाराय, सर्व संतांना काय म्हणायचं हे त्यांनाच माहित. पण जेही काही साधू संतांनी आज आपल्यापर्यंत पोहोचवलंय ते सर्व संत महात्मे मात्र त्या संतांच्या जवळचे होते. आणि जवळच्या माणसाचं मनोगत बऱ्यापैकी कळत. माझ्या सद्गुरु जोग महाराजांनी गाथ्याचा अर्थ लिहिलाय ना. मग तो काय अंदाज आहे का? नाही, त्यांना तुकोबाराय कळले होते म्हणून सांगितलं. कारण आपण तुकोबाराय पाहिले नाहीत, मग ज्यांनी पाहिले त्यांना आपण पाहिलंय. म्हणतात लोक आळंदी पंढरपूरला गेल्यानंतर, का हो दर्शन घेतलंय का? नाही, दर्शन नाही झालं महाराज, ऐकलंय आम्ही, ऐका तुम्ही सांगतो. मग अहो काय म्हणले, पूज्य प्रातस्मरणीय वैकुंठवासी मामांचं दर्शन घेतलं की पांडुरंगाचं दर्शन झालं, असं म्हणणारे लोक आम्ही पाहिले. संत श्री बोधे बाबा, आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व गुरुजन, मग आम्ही असं म्हणतो, तुम्ही मामासाहेबांना पाहिलं, दर्शन घेतलं तर पांडुरंगाचं दर्शन झालं असं तुम्ही म्हणताना, मग आम्ही असं छातीला हात लावून सांगतो, संत श्री बोधे बाबा सारख्या आमच्या आता ज्यांचे नाव घेतले असे सर्व संत, त्यांना पाहिलं, त्यांचं दर्शन घेतलं की पांडुरंगाचं दर्शन झालं. अशी आपली श्रद्धा असलीच पाहिजे. का आपण पांडुरंगाला पाहू, ज्ञानोबाराय, तुकोबारायला पाहू, एवढी अगाध अशा प्रकारची पुण्य आपली कधीच नाही. पण निश्चित सांगेल की हे संत महात्मे आता ज्यांची नावं घेतली
आपली जी प्रेरणा स्त्रोत आहेत, आपले जे आधारस्तंभ आहेत, त्या सर्व संत महात्म्यांची, पुण्यही संत महात्म्यांचं दर्शन म्हणजे पांडुरंगाचं दर्शन, यापेक्षा वेगळं काही नसावं. विठ्ठल असो, अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. अभंग तुकोबारायांचा आहे, मागणीपर प्रकरणातला अभंग आहे. तुकोबाराय भगवान परमात्म्याकडे मागणी करतायत. देवा, एक दान मागायचंय तुमच्याकडे, मला दान हवंय. म्हणजे तुकोबाराय भगवान परमात्म्याकडे मागतात. तुकोबाराय आणि भगवान परमात्म्याकडे मागतात. कोण? तुकोबाराय मागतात. जे तुकोबाराय मागतात त्याच तुकोबारायांचे कितीतरी अभंग असे आहेत की जे मागतात त्यांचा धिक्कार करणाऱ्याचे अभंग आहेत. जे सदैव मागत राहतात, सदैव जे मागत राहतात, द्या हो, द्या हो, एवढं द्या, एवढं द्या, काहीतरी करा, एवढं द्या, असं मागणाऱ्याचा धिक्कार करणारे तुकोबाराय प्रत्यक्षात आज मागतायत. हे चिदान देगा, देवाकडे मागतायत. वस्तुतः परंपरा काय आपली संप्रदायाची, वाडवडिलांची, काही मागणे आमानुचित, वडिलांची रीत जाणत, वडिलांची रीत जाणत. काही मागणे आमानुचित, वडिलांची रीत शब्दावर लक्ष केंद्रित करा. काही मागणे हे आम्हा अनुचित, सुरुवातच असं आहे. काही का काहीच आहे. काही मागणे हे, काही मागणे हे आम्हा अनुचित, याचे दोन अर्थ निघतात. काहीही मागणे अनुचित आणि काहीच्या काही मागणे अनुचित. याचा दुसरा अर्थ आणखी एक असा आहे की काही हे मागणं अनुचित जरी असलं तर काही मागणं मात्र उचित, अशा प्रकारचं आहे. विठ्ठल तुकोबाऱ्या देवाकडे मागतात, तुकोबाऱ्या देवाकडे मागतात आणि मागणाऱ्याला नाव ठेवणारे तुकोबारे. धिक्क किती अभंग सांगता येईल आपल्याला. हात पसरी जिने धिग त्याचे, अधिक सांगा एखादं प्रमाण. जो मागणारा आहे तो अत्यंत तुच्छ अशा प्रकारचा आहे, असं तुकोबारायचं म्हणणं आहे. कितीतरी ठिकाणी प्रमाण आहे.
तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेगणे हात पसरी जिने धिक त्याचे संसारासाठी जो मागतो प्रपंचासाठी जो मागतो तुकोबाराय म्हणतात धिक्कार आहे त्याच्या जीवनामध्ये, धिक्कार आहे. अवमानले महाराज का पण मागू नये का प्रपंचासाठी? साधा सरळ न्याय आहे. कोणता? जे आपल्या प्रारब्धात आहे, जे आपल्याला मिळणार आहे त्याच्यासाठी तोंड कशाला पाठवायचं? अन्न मान धन हे तो प्रारब्ध देवाची भक्ती करायची, पंढरपूरची वारी करायची, एकादशी गुरुवार सोमवारचं भजन व्रत वैकल्य करायचं आणि देवाला म्हणायचं एवढं एवढं फक्त थोडं आमची खाण्यापिण्याची व्यवस्था होऊ द्या. किती म्हणजे हा नीचपणा आहे. अरे आपली सोय तू काय काय त्याने तुझी काय नाही केली चिंता, पोषितो जगाशी एकलाशी विश्वंभर म्हणतात त्यांना परमात्म्याला. तुम्ही मागितलं तरी मिळणार आहे, नाही मागितलं तरी मिळणार आहे प्रारब्धातलं. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की जे आपल्या प्रारब्धानं प्राप्त होणार आहे ते मागायचं कारण काय? आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात तुम्ही मागणार नाही, आम्हाला मागणं शोभत नाही, उचित नाही. पण का हो तुकोबाराय, तुम्ही जे म्हणतात मागतो आणि जे मागत नाही तुम्ही म्हणता बरोबर आहे, प्रपंचातलं मागू नये. पण मग तुमची मागणी कोणती आहे? तुकोबाराय म्हणतात बाबा आमची मागणी पारमार्थिक मागणी आहे. बाकीचं आपण न मागता मिळणार आहे. धन धन तुमच्या प्रारब्धात असेल तरी तुम्ही नको म्हणलं तरी मिळणार आहे. परंपरेने एक उदाहरण सांगितलं जातं, ऐकतोय आपण, ऐकलेलं आहे. एकाकडे खूप पैसा होता, खूपच पैसा होता, खूप पैसा होता. ते पैसा काय केला म्हणजे पैसा संपेल त्याला चिंता लागली होती. कशाची? पैसा आपल्याकडला कसा संपेल याची चिंता लागली होती. काय केलं म्हणजे मग त्याच्यासाठी काय करावं? गेला राजाच्या दरबारात, राजाजवळ ताड 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 चालत गेला आणि पाठी मागून राजाच्या सिंहासनाला लाथ मारली त्यानं. लगेच शिपायानं पकडला, पकडा पकडा पकडा, कोण आहे अतिरेकी आहे का काय? सिंहासनाला राजाला लाथ मारतो. शिपाई धावले, सर्व पोलीस धावले, तिथले सर्व पकडा पकडा, धरा धरा. धरला, प्रत्येक सर्वांनी धरला, पकडा कोण आहे ते. तेवढ्यात राजा खाली पडला, लात मारल्याबरोबर खाली पडला. राजाच्या डोक्यातला टोप खाली पडला आणि राजा उठून पाहतोय मला लात मारणारा कोण आहे असं म्हणून तिकडं पाहता पाहता राजाला दिसलं त्या टोपामधून सर्प निघाला. ते म्हणले अरे थांबा थांबा थांबा, मारू नका त्याला, पकडू नका. का? त्याला एवढा सुद्धा वेळ मिळाला नाही इथे येऊन सांगण्यासाठी. त्याला एवढी गडबड झाली. तो अत्यंत बुद्धिमान आहे. आज तो होता म्हणून मी वाचलो. त्या टोपातला जर सर्प चावला तर मी मेलो असतो. मग काय करा, याला बक्षीस द्या 1000 सोन्याच्या मुद्रा. कशासाठी मारली होती लात? पैसे घालवण्यासाठी. मिळाले किती? 1000 सोन्याच्या मुद्रा. अन्नमान धन. जे मिळणार आहे त्याच्यासाठी प्रयत्न करू नका. प्रारब्धाने मिळणार आहे. तुमची इच्छा असली तरी मिळणार आहे, नाही इच्छा असली तरी मिळणार आहे. अवश्यंभावी भावानां प्रतिकारो भवेद्यदि तदा दुःखैर्न लिप्पेरन्न राम युधिष्ठिरः. मिळेल की नाही? जे होणार आहे ते होणार आहे. परीशी गवारा सादर कर्मे निर्वंश झाले सगर. भिल्ले बिंदिले शारंगधर झाला पुरंदर सहस्त्र नयन. जे प्रारब्धात आहे ती इच्छा असो किंवा नसो मिळणारच आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात आम्ही आमची बुद्धी वेळ तिथं खर्च करणार नाही. मग जे केवळ आणि केवळ प्रयत्नाशिवाय मिळणार नाही ही व्याख्या अपूर्ण आहे. जे प्रयत्नानं मिळेल आणि जे केवळ आणि केवळ देवच देऊ शकेल, ज्याची आपल्याला नितांत गरज आहे असं मागितल्याशिवाय राहू नये. विठ्ठल प्रपंचातली कोणतीच वस्तू जगद्गुरु तुकोबारायाने मागितली नाही. इतिहास पहा, प्रमाण पहा.
18 विश्व दारिद्र्य आपण तुकोबारायांच्या बाबतीत सांगतोय, ऐकलंय आपण. 4-2 दिवस उपवास पडायचे. स्त्री एकी अन्न करिता मेली, दुष्काळी आटीला द्रव्य नेला मान. स्त्री एकी अन्न करिता मेली. खायची पंचायत. मग तुकोबाराने काय म्हणायला पाहिजे होतं? देव प्रसन्न होता, रोज देवासोबत बोलत होते. तुकोबाराने म्हणायला पाहिजे होतं, जरा घर भरलं म्हणजे बरं असेल, बरं होईल, जरा 10-5 पोते ज्वारी गहू काहीतरी असं म्हणायला पाहिजे होतं. नाही नाही नाही, असं तर म्हटलं नाहीच नाही. उलट दुष्काळ आल्यावर तुकोबाराय म्हणतात, बरी या दुष्काळी बरे झाले देवा, निघाले दिवाळी. बरी या दुष्काळी पीडा गेली नाही हो, केली. या दुष्काळानं मला पीडा केल्यामुळं फार चांगलं झालं. का? माझा एक 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 पाश तुटत चालला आणि मी भजनाला मोकळा झालो. विठ्ठल नाही मागितलं तुकोबाराने, प्रपंचातलं काहीच नाही मागितलं. सोचलं दुःख, प्रारब्धानं जे मिळालं ते भोगलं. प्रारब्धानं होईन तू भोग भोगीन आपुला, नगाले विठ्ठला भार तुझ. बरोबर आहे ना? देवा माझ्या प्रारब्धात आहे ते मी भोगीन, पण मला हे दे, माझ्यासाठी एवढं कर, असं मी कधीच म्हणणार नाही प्रपंचाच्या बाबतीत. पण देवा एक लक्षात ठेव, एक लक्षात ठेव, ज्याची आम्हाला नितांत गरज आहे. माणसं मागतात कवा कवा मागतात? ज्या वस्तूची आपल्याला गरज आहे. आणि जी वस्तू आपल्याकडे नाही, जी वस्तू आपल्याला, ज्या वस्तूची गरज आहे, जी वस्तू आपल्याकडे नाही आणि जी ज्याच्याकडे आहे, ती ज्याच्याकडे आहे त्याला मागतात ना. आता आपण शेतकरी आहोत. आता इथं ट्रॅक्टर असेल, पहिले आवतं मागायचे. पहिले ट्रॅक्टर नव्हता तेव्हा, दे 2-3 दिवस. बैल जोडी मागायचे ना, उसणं करायचे, कारण आपल्याला काम पडायचं, आपल्याला घरी नसायची. मग लवकर काम व्हावं, आपली शेती त्याची नांगरटी व्हावी, सर्व ती व्हावी म्हणून मागायची माणसं. तसं तुकोबाराय मागतात देवाजवळ, देवा मला मागायचंय तुझ्याकडे. आता खरं सांगू, म्हणजे आतापर्यंत खोटं सांगितलं का? खरं सांगू, तुकोबाराय खरंच मागत नाही. कसं मागायचं आणि कसं मागू नये हे शिकवण्यासाठी तुकोबाराय आपल्याला मागून दाखवतायत. मागायला अक्कल लागते हो, मागायला अक्कल लागते. काय मागावं? एक मिनिट आपण घेऊ ते प्रमाण. थोडस विषय असं जोडतो मी, ती देतो तुमच्या प्रमाणापर्यंत येतो, म्हणजे घेतलं नाही असं नाही, घेतो तुमचं प्रमाण, तुम्हालाच म्हणायचंय. प्रश्न असा आहे, तुकोबाराय म्हणतात, देवा मला तुझ्याकडून दान पाहिजे. कोणतं दान? तुकोबारायला भगवान परमात्मा तर कोणतं दान तुम्हाला पाहिजे? भगवान परमात्मा मनातल्या मनात म्हणतात, माझी तीच इच्छा होती की तुम्ही काहीतरी मागावं काहीतरी. मनातल्या मनात म्हणतात. काय हवंय तुकोबारायला? म्हणतात भगवान परमात्मा. तुकोबाराय म्हणतात, देवा मला अत्यंत महत्वाची गोष्ट तुझ्याकडून हवी आहे. आत्ताच म्हणतात तुम्ही काही मागायचं नाही, असं काय कमी आहे देवा? आमच्याजवळ एका गोष्टीची कमी आहे. आम्ही तुझं भजन करतो देवा, तुझं भजन करतो, भक्ती करतो, नामस्मरण, चिंतन, पूजा, वारी सर्व करतो. पण हे सर्व करत असताना जे प्रेम पाहिजे ते प्रेम आमच्याकडे नाही. विठ्ठल म्हणून मी मुखानं काही भगवंताचं नामस्मरण, देवा तुमचं नामस्मरण जेव्हा जेव्हा करेल त्यावेळी मला तुम्ही एकच द्या,
करील त्या वेळी मात्र ते करत असताना त्याच्यामध्ये प्रेम असावं आणि ते प्रेम तू द्यावं. कारण देवा आमच्याकडे सर्व काही आहे रे बाबा, सर्व काही प्रारब्धानं सर्व काही आहे. काय म्हणतात ते ऑडी 1 कोटीच्या वरची गाडी आहे, तेही आहे आमच्याकडे. काही काहीकडे तेही आहे. काही काही झोपडपट्टीत राहतात, घरकुल त्याच्यामध्ये राहतात ते ऊन वारा पावसापासून त्याचं रक्षण होते. सर्व काही आहे देवा, पण आमच्याकडे प्रेम नाही रे. प्रेम नाही बाबा बाबा बाबा. तुमच्या मुलासोबत किती गोड बोलता तुम्ही, पत्नीसोबत किती गोड बोलता तुम्ही, भावासोबत किती गोड बोलता, म्हणजेच प्रेमानं बोलता ना. मग म्हणूनच म्हणतो देवा आमच्याकडे प्रेम नाही असं नाही, पण तुला जे पाहिजे ते प्रेम नाही. आमच्याकडे प्रेम आहे, ते प्रेमाच्या आम्ही वाटण्या करून टाकल्यात. काही मुलावर ठेवलं, काही इस्टेटवर ठेवलं, काही शेतीवर ठेवलं, काही पत्नीवर ठेवलं, काही मुलीला दिलं. त्याच्यामुळे तू दिलेलं प्रेम खरं म्हणजे हे तुझं तुला अर्पण करायला पाहिजे होतं, तुझं तुला द्यायला पाहिजे होतं देवा. पण आम्हाला वाटलं ते आमच्यासाठीच दिलं ना, आम्ही घरात सर्व वाटून मोकळे झालो. आमच्याकडे तर शिल्लक नाही राहिलं. मग भगवान परमात्मा म्हटले का हो देवा तुकोबा, मग तुम्हाला दिलं होतं ना मी आम्ही सर्वांना सारखं दिलंय. भगवान परमात्मा म्हणतात आम्ही प्रेम वाटले, सर्वांना सारखं दिलं, त्यात तुम्हाला सुद्धा दिलं. आता तुमचं काम आहे, मी दिलेलं माझं मला परत करा. मग तुकोबाऱ्याच्या लक्षात आलं, हो भगवान म्हणतात ते बी बरोबर आहे. मग तुकोबाऱ्याने काय केलं माहित आहे, पत्नीवर जे होतं त्यातलं थोडं काढलं म्हणजे जेवढी पत्नी आवडत होती तिच्यावरची आवड कमी केली. शेतीवाडी होती त्याच्यावरचं कमी केलं, म्हणजे त्यातलं काढलं थोडंसं, मुलावरचं थोडंसं काढलं, शेतीवरचं काढलं, घरातलं काढलं, बंगल्यातलं काढलं, कपाटातलं काढलं. पैसे नाही, पैशावर असणारं प्रेम, आणि त्यातलं सर्व काढून हळू देवाच्या चरणावर ठेवत गेले तुकोबाराय. एक दिवस असा आला आणि तुकोबाराय म्हणतात, मग गेले आशा पाशने वारोनी, सर्व पाश संतांनी तोडून टाकले आणि सर्व पाश देवाला अर्पण केले. सर्व संगी वीट आला. पहिले अवीट होता संसार, पण आता विटले हे चित्त प्रपंचापासून, आणि मग सर्व प्रपंचावरचं प्रेम काढून परमार्थाकडे लावलं. मग काहीच करायचं नाही आपल्याला, फक्त एवढंच करायचंय. कबीर महाराजाकडे एक जण आला. कबीर महाराज कांद्याची लागवड करत होते. म्हणायला लागला, महाराज परमार्थ कसा करावा सांगा ना. परमार्थ करणं म्हणजे काय, कसा परमार्थ करू महाराज कळत नाही, जरा सांगा ना. ते विचारण्यासाठी तुमच्याकडे आलो. परमार्थ कसा करावा. कबीर महाराज म्हणत होते, थांब जरा शांत बस. कबीर महाराज काय ते कांद्याचं रोप, आता तुम्ही कांद्याच्याच परिसरातले मंडळी असल्यामुळं पहिले रोप लावावं लागतं, मग ते या वाफ्यातून काढायचं, उपटून दुसरीकडे लावायचं करतो ना. बरोबर. महाराज इकडे उपटायचे त्या वाफ्यातलं आणि पलीकडल्या वाफ्यात लावायचे. ओ महाराज सांगा ना महाराज, अर्धा तास झाला ना महाराज, 1 तास झाला ना महाराज, सांगा ना कसा परमार्थ करायचा. परमार्थ म्हणजे काय महाराज सांगा ना. महाराज सांगाय ना. कबीर महाराज म्हणले, येड्या अर्धा तास झाला मी सांगतोय तुम्हाला. मग तुम्ही एक शब्द बोलले नाही, सांगतो कसं काय म्हणता महाराज. अरे प्रत्येक गोष्ट ही सांगितल्यानंच कळते असं नाही वेड्या. मी काय करतोय ते म्हणले, काही नाही, तुम्ही तिकडलं काढता आणि इकडे लावता, एवढंच करायचं म्हटलं. प्रपंचावरचं प्रेम काढायचं आणि परमात्म्याकडे लावायचं. इधर से उखाडना और इधर लगाना, झाला परमार्थ. परमार्थ करण्याकरता, भजन कीर्तन करण्याकरता आळंदी पंढरपूरलाच गेलं पाहिजे, चातुर्मासातच राहिलं पाहिजे. कोणी सांगितलं चातुर्मास कथा कीर्तन घरच्या घरी करता येते? काही नाही, घरात राहून, फक्त घरात राहून सत्यवादी करी संसार सकळ अलिप्त कमळ,
जळी जैसे पद्मपत्र मेवांबसा, ज्याप्रमाणे पाण्यातच कमळ राहतं, कमळाची पानं राहतात, पण तुम्ही पाहिलं असेल कमळाचं पान पाण्यात राहून एकही पाण्याचा थेंब कमळाच्या पानाला लागत, याला म्हणतात परमार्थ. तुकोबारे म्हणतात देवा आम्हाला अशा प्रकारचं काहीतरी करा. अशा ऐका 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 आपल्याकडे वेळ कमी आहे, मी प्रमाण थोडे कमी घेतो थोडंसं, कारण मला हे सर्व आटपून रात्री प्रवासाला निघायचंय. तुकोबाराय म्हणतात देवा माझ्यासाठी एवढं करा, एवढं करा माझ्यासाठी देवा. मला तुमच्याकडून एक दान हवंय, आणि ते दान देत असताना तुम्ही जे द्याल ते मी घेणार नाही. कारण तुकोबाराय जरी भगवान परमात्मा चतुरा तो शिरोमणी गुणलावण्याची खाणी आहे ना, बरोबर, पण संत हे देवाचे बाप असतात. तुकोबाराय म्हणायला लागले देवा तुझं लक्षात आलं माझ्या, मला फसवतोय काय? तुकोबाराय म्हणाले भगवान परमात्मा म्हणाले बोला काय पाहिजे, काय देऊ, हे देऊ ते देऊ. नाही नाही म्हणले तू देशील ते मी घेणार नाही, मला हवं ते जर तू देशील तर मी स्वीकारेल, मी घेईल. कारण भगवान परमात्मा हा चतुर आहे. अशा अनेक भक्ताला भगवान परमात्म्याने फसवलं हे तुकोबारायला माहिती होतं, आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात देवा तू देशील ते मी घेणार नाही, कारण तू अनेकांना अनेक देऊन फसवलं. आढळ पद देऊन त्या ध्रुव बाळाला फसवलं, दिलं बसून एका खुर्चीवर. हा, लंका देऊन बिभीषणाला फसवलं, किष्किंधा देऊन सुग्रीवाला फसवलं. मी तसा फसणार नाही देवा. मग काय हवंय तुकोबाराय तुम्हाला? काही नाही, एकच मागणं आहे. देवा मला कोणत्याही जन्मामध्ये तू जन्माला घाल, वृक्ष करशी तरी तुळशीचे निमिसे, तुझे द्वारी वसे ऐशे करी, झाड करशी तरी मंडप मेखळाचे निमिसे, तुझे द्वारी वसे ऐसे करी. असं दान दे देवा. मी जेव्हा जेव्हा तुझं नामस्मरण करील त्या त्यावेळी त्या नामस्मरणामध्ये खूप अशा प्रकारचं प्रेम भरून ते नामस्मरण माझ्याकडून व्हावं, एवढंच दान माझ्या पदरामध्ये टाका. अभंगाचं पहिलं चरण. भजन करील. करतोय मी, सारखं सारखं करतोय, प्रयत्न करतो. मला विश्वास पण आहे की मी भजन करायला लागल्यानंतर मी भजन करतो. पण कधी कधी असे संकट येतात देवा, असे प्रसंग येतात, अशी परिस्थिती निर्माण होते. ऐकताय तुम्ही, बारीक लक्षपूर्वक ऐका. अशी परिस्थिती निर्माण होते आपण परमार्थ करत असताना.
भजन कथा कीर्तन करत असताना, पूजापाठ करत असताना, ज्ञानेश्वरी गाथा वाचत असताना, नामस्मरण करत असताना, घरी दारी तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी असे काही प्रसंग येतात, असे काही प्रसंग येतात की देवाचं नाव आपल्याकडून सुटून जातं. क्रोध अनावर होतो, कधी काम अनावर होतो, कधी लोभ अनावर होतो, कधी मोह अनावर होतो, आणि तेवढ्या काळापुरता का विना देव दूर जातो, आपलं नामस्मरण बाजूला होतं. आणि मग अरे मी तर नामस्मरण करत होतो, हे कसं काय मध्ये चालू? त्याचं कारण आहे, ऐका, त्याचं कारण आहे, कारण आपल्यावर चित्तावर संस्कार कशाचे आहेत? परमार्थाचे आहे का प्रपंचाचे आहेत? कशाचे संस्कार आहेत? बोला ना, कशाचे संस्कार आहेत? प्रपंचाचे. का? अनादि संसार मालेच्या ठाई, नित्य विषय सेविले पायी, ते ठसावले चित्ताच्या ठाई. अनेक जन्मात मागच्या प्रपंचच संसारच करत आल्या असल्यामुळे याही जन्मात आपल्या चित्तात संसारच भरलेला असेल. त्यामुळे आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करून जर विठ्ठल विठ्ठल नामस्मरणाला बसलो, किंवा गाथ्याला बसलो, किंवा पंढरपूरच्या वारीत बसलो, वारीला गेलो, पायदळ गेलो, 25 दिवस 20 दिवस पायदळ चाललो, ऐका, चाललो, गेलो दशमीला, बारीला लागलो. कुठून? गोपाळपुराच्या पलीकडे मंगळवेळ्यापासून बारीला लागलो. आता गोपाळपूर आलं, स्मशानातलं शेड आलं, तिथून पुढं आलो आपण पार सारडापाशी, तिथून पुढं आलो आपण दर्शन मंडपात. हे सर्व येत असताना किमान 22-25 तास तरी झाले असतील की नाही? तुमच्यापैकी जास्तीत जास्त तास उभं राहिलेलं कोणी आहे का दर्शनाला? तेव्हा मागून हात केला. किती तास? 30. बाबो बाबा बाबा, 24 तासाच्या पुढे, म्हणजे एक रात्र एक दिवसच्या पुढे बघा, इथेच बसले 24 तास. तुम्ही सोडू ना, तुम्ही तुमच्यावर घेऊ नका. आता आलो आपण, आता दर्शन मंडप ओलांडला, कानोपात्रा मातेच्या जवळ आलो, पुढे गेलो गरुड खांब, पुढे गेलो रंगशिळा, तिथून तुकोबरायच्या पादुका, आलो देवाजवळ. आपण आता आलो देवाजवळ, तिथपर्यंत वा 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 30 तास झाले, 35 तास झाले. आला देव, आता आपल्याला दर्शन होणार. हा हा हा, काय देवाचं सौंदर्य, राजस सुकुमार मदनांचा पुतळा, आहा हा, देव दिसतोय. आलं शेजघर, आलं आता शेजघर आलं, तेवढ्यात एक दर्शन घेऊन पुढे दिसला. अरे रामभाऊ तुम्ही? हो. मग तुमच्या अगोदर परवाच दर्शनाला लागलो होतो. असं? हो. कधी आले? शेजारच्या घराचा. म्हणे माझं काही ठरलं नव्हतं, अचानक ह्याने म्हणलं त्याने म्हणलं, आलो गाडीत आलो, लागलो बारीला. हो. असं कसं? वा वा वा, चांगलं. कधी आला? कालच आलो. कुठं चालली चर्चा ही? शेज घराजवळ उजव्या हाताचं. अरे हो, पण तू आला ते आपलं ते छाटणी झाली होती का रे डाळिंबाची? मी जरा 25 दिवस झाले मला. कसं काय ते आपला मोठा जो होता, मोठा थोरला मुलगा, त्याला कुठं पहिले काय होतं, देवाला जवळ, आता हा 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 रामकृष्ण हरी देव दिसतोय, आता जवळ दर्शन. तेवढ्यात विसरला देव, आणि काय आठवले? शेवगा आणि डाळिंब, आणखी काय, टमाटे, कांदे. कांद्याला पाणी भरलं. खरंच त्याच्या मनात होता का कांदे मनात आणायचे? पण अचानक आले की नाही? अचानक नाही आले, कारण अनेक जन्मात कांदेच लावले, पण कांदे बटाटेच आपल्या डोक्यात येईल. असं होईल तुकोबाराय म्हणतात देवा, असं होण्याची शक्यता आहे. मी भजन करील, भजन करण्याकरता मी प्रवृत्त झालोय, बसतोय मी भजनाला, कीर्तनाला ऐकतो, पण कीर्तन ऐकण्यासाठी मी देवा जातो. नामदेवराय गोड तक्रार करतात देवा, गोर देवाकडे आपलं काय म्हणतात, गाराणं सांगतात. कीर्तनी बैसता निद्रेला कबिले, कीर्तनी बैसता निद्रेला कबिले, मन माझे गुंतले, मन माझे गुंतले, विषय ना तुम्ही काय म्हणतात नामदेवराय? कीर्तन ऐकायला घरून गेलो रे देवा, असं ठरवलं आज गोड कीर्तन ऐकायचंय.
तुझे गुण श्रवण करायचे, तुझे लीला श्रवण करायच्या. ऐकायचं ठरवून गेलो देवा, ठरून गेलो, मांडी घालून बसलो. महाराज गोड सांगत होते, देवा तुझी मूर्ती डोळ्यापुढे येत होती, पण येता 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 आली बुवा. कोण ती? कोण? निद्रा देवी. तिला बोलवलं नाही तरी ती येते, कारण ती पतिव्रता आहे. पतिव्रता जी असते ती एकनिष्ठ असते, तिलाच पतिव्रता म्हणतात. जिला पती सोडून काहीच आवडत नाही तिला पतिव्रता म्हणतात. त्या निद्रादेवीचा पती कोण आहे? भगवान श्री परमात्मा. मग ती निद्रादेवी पतिव्रता असल्यामुळे ती तमाशात जात नाही पिक्चरला. मग ती कुठं येते? कीर्तनातच येते, आहे की नाही? विनोद नाही, मी आता प्रमाण म्हटलंय. कीर्तनी बैसता निद्रे नागविले. नागविले, नागवण झाली देवा माझी, मला नागवलं, फसवलं. मी घरून ठरून गेलो होतो तेव्हा तुझं गुण श्रवण करायचं, गोड असं कीर्तन ऐकायचं, पण कधी आली कळत नाही. निद्रे नागविले. आणि मनाने असं ठरवलं होतं की पूर्णपणे मन आज या महाराजांच्या सांगण्याकडेच लक्ष द्यायचं, आपलं मन द्यायचं. मन माझे गुंतले, मन माझे गुंतले विषय सुखा, विषय सुखा. अमृतापेक्षा गोड असणारं नाव देवा तुम्हाला का बरं माझ्या वाचायला येत नसेल? आणि म्हणून देवा तुला विनंती आहे की असं होण्याची शक्यता आहे, अनेक जन्माचं पाप आमचं आडवं येण्याची शक्यता आहे तुझं भजन करत असताना. म्हणून प्रार्थना आहे तुझा विसर न व्हावा. आठवा आहे, प्रश्नच नाही. दिनरजनी हाची धंदा आहे की नाही? माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा. छंद या नामाचा घेतला से. हे होण्याची शक्यता आहे. झालं देवा, पण कधी माझं प्रारब्ध मागच्या जन्मातलं जाग होईल? कधी काम मध्ये शिरल, क्रोध मध्ये शिरल, लोभ मध्ये शिरल, ईर्ष्या मध्ये शिरल, मत्सर मध्ये शिरल. कीर्तनाला बसलो का दिसत नाही, ते जे भाऊ दिसत नाही तो कायच आहे तेव्हा कीर्तनाला? कुठला असं कुठं त्याच्या नशिबात कुठं कीर्तन आहे? आणि त्याने कीर्तन होऊन फायदा काय? कुठं? कीर्तनात बसून. ईर्ष्या, मत्सर, द्वेष कधी शिरल आपल्या डोक्यात, मस्तकात सांगता येत नाही. म्हणून देवा माझी प्रार्थना आहे, हे सर्व करत असताना मी तर ठरवलंय देवा तुझं चिंतन करायचं, नामस्मरण करायचंय, करतो मी. पण हे जे विकार आहे, षडविकार, षडउर्मी, त्या कधी घाला घालतील? आशा, तृष्णा, कल्पना, कामनेने घात केला या चौघी जणीने. ठरवलं होतं मी आज दान द्यायचं, परमार्थात नाही वर्गणी द्यायची, सप्ताहाची 500 नाही 1000 द्यायची ठरवलं होतं. पण कधी या मनानं दिलंच पाहिजे का? आणि तुझ्या एकट्या देण्यानं काय ते श्रीमंत होणार आहे का? आणि त्यांना काय कमी आहे का? कधी घाला घालतील? कल्पना वासनेने घात केला चौघी जणीने. म्हणून प्रार्थना आहे देवा तुझा विसर न व्हावा. आठव करणं आमचं काम आहे, पण विसर न पडू देणं तुमचं काम आहे. परमार्थ करतो, भजन करतो, कीर्तन करतो, पण आम्हाला सद्बुद्धी द्यायची की हे आमचं टिकलं पाहिजे. मी जे नामस्मरण करतो ना देवा, तर तो, कारण विचार करा, आपल्या अनुभवातल्या गोष्टी सांगतो. हल्ली दिसत नाही म्हणे तुम्ही कीर्तनाला वगैरे. का बरं? गेली 10 वर्षापासून मी तुम्हाला पाहतो होतो. काय झालं तात्या? हो तात्या, काय झालं? दिसत नाही. दिलं म्हणे सोडून आपण सर्व, काही पडलं नाही त्याच्यात, देव बिव काही नाही, सर्व झोट आहे, खोटा आहे सर्व. हे एकुलता एक मुलगा मला म्हणजे मारला माझा. दिली मळ्यातली, गळ्यातली माळ बीळ टाकून दिले सर्व, आणि खाणं पिणं सुरू केलं. या गावातलं सोडून असे उदाहरण आम्ही ऐकलेले आहेत. देवावर कशाला रुसता? देवावर रुसून उपयोग आहे का काही? ठीक आहे, दुःखाची तीव्रता असते तोपर्यंत वाटते माणसाला, पण देवावर रुसू नये. मग रुसावं कोणावर आणि का रुसावे?
न लगे बहुता. पुढं काय? आपुल्या संचिता वाचून या भोगतून घडे संचिता वाचुनी करावे ते मनी समाधान. दिल मनी सोडून लोक सोडून देतात. क्रोधन छोडा कामन छोडा सत्य वचन क्यों छोड़ दिया तूने राम भजन क्यों छोड़ दिया. आम्ही सोडून दिलं म्हणजे. ज्या घरात तुम्ही राहता त्या घरात 5 पिढ्या आपल्या खपल्या मेल्या वारल्या, ते घर नाही सोडलं तुम्ही. सोडलं का घर? ते नाही घर सोडलं. भजन सोडून दिलं. शक्यता आहे. म्हणून देवा एक विनंती असेल की तुझा विसर न व्हावा. तुझा विसर झाला नाही पाहिजे. का? तुझा विसर होणं म्हणजे हेच आमचं मरण आहे. विसरली तया थोर झाली हानी पचतील खाणी 84च्या. तुझा विसर होऊन जगणं म्हणजे मरण आहे देवा. अशा अर्थाचं प्रमाण आहे. तर आठवलं तर तुझा विसर ज्या क्षणाला होईल ना त्याच वेळी हे ध्येय संपला पाहिजे देवा. संपला पाहिजे. ज्या क्षणाला तुझा विसर होईल तेव्हा मग आठव. तुझा विसर न व्हावा. बरं वाटलं तू उभं खूप गोड मागणं मागितलंय. हो, संतांची रीतच आहे. प्रपंचातलं काही मागायचं नाही, परमार्थातलं मागितल्याशिवाय राहायचं नाही. मागणे ते तुझं माग जीव भाव तुझ्याकडेच मागू. का? मागण्यासारखं या जगात दुसरं कोणीच नाही ना. मला जे हवंय ते देणारं या जगात दुसरं कोणी आहे का? सांगा. माझं मरण दूर करा. देव सोडून कोणाची शक्ती आहे? आहे कोणी असा? तुझं विण कोणा शरण जाऊ नारायणाय सान देखे मी कोणी दुजातिही त्रिभुवनी. दुसरा कोण नाही देवा तुझ्याशिवाय. म्हणून मागायचं असलं तरी तुलाच, भांडायचं असलं तरी तुलाच, बसायचं असलं तरी तुझ्यासोबत, हसायचं असलं तरी तुझ्यासोबत. कारण देवा हे सर्व काय आम्हाला करावंसं वाटते? तुझं माझं नातं अनेक जन्माचं आहे रे देवा. आम्ही बाकीचे विसरलो हे ठीक, जाऊ दे, पण नातं आपलं अनेक जन्माचं आहे. मी भक्त तू देव ऐसे करी. मग आता याच्यातून सिद्ध होते तुकोबाराला विसर कधीच होत नाही. मग हे मागणं कोणासाठी मागितलं? तुमच्या आमच्यासाठी मागितलं. आता मी सांगितलं ना 20-20, 30-30 वर्ष परमार्थ करून लांडे महाराज तुम्ही आपण पाहिलेले उदाहरण आहे. माळ गळ्यातली काढून टाकली आणि खाणं पिणं सुरू केलं. त्यांना विचारलं का असं केलं? काय करायचं महाराज? देव 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 करून 20 वर्षापासून माळ आहे, वारी चुकली नाही, भजन चुकलं नाही, मंदिरातली पूजा चुकली नाही, आणि तरीही आमचा एकुलता एकच मुलगा का मरावा? दिलं म्हणे सोडून. असे करणारी माणसं आहेत. असे होण्याची शक्यता आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात तुझा विसरण बाबा. देवा कितीकही दुःख आलं माझ्या जीवनात, तुका म्हणे तुझा न पडावा विसर. 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 दुःखाचे डोंगर
डोंगर कोसळले तरी सुद्धा न पाहे वासानिकांची, जरी हे आकाशवर पडू पाहे ब्रह्मगोड भंगा जाये, वडवान त्रिभुवन खाये परी मी तुझीच वास पाहे गा विठोबा. काही झालं तरी देवा मी तुला विसरणार नाही आणि एवढंच मागणं आहे, तुझा विसरण व्हावा एवढं दान माझ्या पदरात टाका देवा. दान अनेक प्रकारचे आता वेगळं आपल्याला सांगायला वेळ नाही. मतदान आहे, अन्नदान आहे, धनदान आहे, जीवदान आहे, अनेक प्रकारचे दान आहे. पण या ठिकाणी दान शब्दाचा अर्थ आहे तुकोबाराय भगवंताला बांधून घेतात. हेची मला द्यायचं असेल तर एवढंच द्या, तुझा विसरण व्हावा. कारण भक्त असेच मागत असतात देवाकडे. भगवान परमात्म्याला वाटतं यांनी काहीतरी वेगळं मागावं. यांचं ऋण माझ्या डोक्यावर खूप झालेलं आहे. पण भक्ताची जात असेल, भक्ताची जात अशी आहे किंवा भक्त असे असतात, ठेवून ते काही न मागती, ठेवून ते काही न मागती, ठेवून ते काही न मागती, ठेवून ते काही न मागती. तुका म्हणे जीव भाव देव पायी, 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 ठेवून ते काही न मागती, काही न मागती, ठेवून ते काही न मागती, ठेवून ते काही न मागती. दिलं शिवरायाने छत्रपती शिवाजी महाराज. माझे तुमचे आपले छत्रपती शिवराय त्यांनी दिलं. मोठमोठे परातीचे पराती भरून हिरे माणिक मोती खायची मारामार तुकोबारायाची घरी. मग आता एवढे मोठे हिरे रत्न माणिक मोती मिळाल्यावर मुठभर तर ठेवायला पाहिजे की नाही. मुठभर बाकीचं नाही समजा, पण मुठभर काय हरकत आहे ठेवायला. तुकोबाराय म्हणतात, हे तो बऱ्यात न पडे. आम्ही सुखी वाटत असेल शिवराय, हे राजे आम्ही सुखी व्हावं असं वाटत असेल तर एकच करा, कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, म्हणवा हरीचे दास, आम्ही तेने सुखी. म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, म्हणवा हरीचे दास, तुका म्हणे मदही आस. अशी भक्ताची जात असते. काही झालं तरी देवाकडे मागत नाहीत. प्रपंचातलं मागतच नाही, परमार्थातलं मागितल्याशिवाय राहत नाही. विचारलं प्रल्हादाला, सांग तुझा देव कुठे आहे. कोणी विचारलं? फडणवीस साहेबांनी. कोणी विचारलं? हिरण्याक्षानं नाही, हिरण्यकश्यपूनं विचारलं, सांग तुझा देव कुठे आहे. तुझ्या देवाची भक्ती करतो तो देव कुठे आहे सांग. तेवढ्याच ताकदीनं माझे प्रल्हादजी म्हणतात, बाबा काय म्हटले तुम्ही, सांग तुझा देव कुठे आहे. मी बाबा तुम्हाला प्रतिप्रश्न विचारतो, सांगा बाबा तो कुठं नाही. कुठं नाही माझा परमात्मा. घट घट बिच में राम रमैया, रीता घटना को आहे की नाही. सर्व घटी राम देहा देगी, आहे की नाही. गोड आहे बाबा. सांगा ना तो परमात्मा कुठं नाही, मला सांगा ना. मला प्रतिप्रश्न विचारतोय. शिपायाला सांगितलं, याला कड्यावून ढकलून द्या. माझा मुलगा असला तरी माझी घराची इज्जत घालवणार आहे, याला कड्यावून लोटून द्या. दिलं लोटून. नाम प्रल्हाद उच्चारी, पुढं काय, तया सोडवी नरहरी, उचलून घेतला कडेवरी. भक्त सुखे निवाला किंवा भक्ती सुखे निवाला. कड्यावर ढकलून दिला तरी प्रल्हादजीला नख बरं इजा झाली नाही.
तापलेल्या तेलाच्या कढईत उचलून प्रल्हादजीला तसंच्या तसंच टाकलं, पण तेल बर्फासारखं शांत झालं. प्रल्हादजीला काहीच झालं नाही. विषारी सर्पाच्या भोवताल ठेवलं, तिथं ठेवलं, त्या गराड्यात ठेवलं, काही झालं नाही. अग्नी जाळू शकत नाही. हे सर्व जेव्हा हिरण्यकश्यपून पाहिलं आणि पाहिल्यानंतर हिरण्यकश्यप म्हणतो, काय रे, असा कोण आहे रे तुझा हे सर्वातून वाचवणार, तुला कोण आहे आणि तो कुठं आहे? प्रल्हादजी म्हणतात, बाबा तो कुठं नाही हो बाबा, कुठे सर्वकडे आहे. हो, या खांबात आहे का? का नसेल माझा परमात्मा बाबा, आहे ना, खांबात सुद्धा आहे. आणि एकदम गर 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 फिरवली अशी गदन, धाडकन मारली एक कदमानं, लगेच तो थांब, गुर 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 आवाज यायला लागला, ढरकाळीचा आवाज यायला लागला. तो हिरण्यकश्यप म्हणतो, काय रे, चेष्टा करतो का माझी, आवाज काढतो काय? प्रल्हादजी म्हणतात, मी नाही आवाज काढत, तुम्हीच विचारलं ना, या खांबात आहे का, बघा आता. एकदम खांब दुभंगला, त्याच्यातून भगवान नरसिंह भगवान प्रकट झाले. नरसिंह भगवान की प्रकट झाले भगवान नरसिंह, एकदम अगदी चवताळलेले, आवाज काढतायत. सर्वजण घाबरले. हिरण्यकश्यपून गदा घेतली, तलवार घेतली. पहिले तलवारीनं भगवान सोबत युद्ध, एका दणक्यात गदा तोडून टाकली भगवान नरसिंहाने हिरण्यकश्यपूची. लगेच तलवार काढली. तलवार काढल्यानंतर तलवारीनं वार करायला पाहतो हिरण्यकश्यपू, तलवार मोडून टाकली. उचलला हिरण्यकश्यपू आणि दरवाज्यामध्ये घेतलं मांडीवर. हिरण्यकश्यपू म्हणतो, हो हो देवा, प्रोटोकॉल काय, काय म्हणतात त्याला, काय ठरलं होतं आपलं, करार काय झाला होता? अग्निकून नको, वर नको, खाली नको, सजीवाकून नको, निर्जीवाकून नको, माणसाकून नको, राक्षसाकून नको. आजचा हिरण्यकश्यप म्हणला असता, हार्टनं नको, बीपीनं नको, शुगरनं नको, असं म्हणलं असतं. भगवान म्हणले, काळजी करू नको, सर्व प्रोटोकॉल सांभाळून, करारातल्या सर्व अटी शर्ती मान्य करून. काय म्हणलं तू, सजीवाकून नको, निर्जीवाकून नको. सांग म्हणले, नको, सजीव का निर्जीव? सजीव म्हणावं तर कापले तर दुखत नाही, निर्जीव म्हणावं तर प्रत्येक 15-20 दिवसाला कापत राहावं लागतं. सजीव का निर्जीव? सजीव नाही, निर्जीव नाही. खाली नको, वर नको. सांग म्हणले, कुठं आहे तू, मांडीवर आहे, खाली आहे का नाही, एकदम वर आहे का नाही, मग कुठं आहे, मांडीवर. खाली नको, वर नको, मांडीवर घेतला. त्यालाच परमात्मा म्हणतात. तुम्ही काही करा, बरोबर मधला पळवाट काढून संडासात, बाथरूम मध्ये, झोपेत, काही नाही म्हणले, माझ्या समोर म्हणले, घास घेतला, घास बी. ग्रासगिरी सत्ता नाही हाती. सर्व प्रोटोकॉल पूर्ण करून, करार सांभाळून, अटी शर्ती फाडून, सर्व सांभाळून देवानं हिरण्यकश्यपू मारला की नाही? मारला हिरण्यकश्यपू. भगवान चवताळलेले होते. चवताळलेले भगवान, ऐका मंडळी, चवताळलेले भगवान, भयंकर राग, हे ब्रह्मांड जळून भस्म होते की काय. सर्वजण घाबरले. इंद्र घाबरले, गणपती बाप्पा घाबरले, ब्रह्मदेव घाबरले, वरुण, अग्नी, सर्व देव घाबरले, लक्ष्मी माता घाबरल्या, सर्वजण आले. भगवान शांत व्हायला तयार नाही. भगवान शांत होतच नव्हते. नृसिंह भगवान खवळले, गदा मारायचे, अकराळ विकराळ रूप. चवताळलेले भगवान परमात्मा शांत होत नव्हते. भगवान शंकरजी, गणपती बाप्पा, लक्ष्मी माता, इंद्रजी, नारद, सर्वजण आले. देवाला शांत करा, देवाला शांत करा म्हणे. चला चला, देवाला शांत करा. आले सर्व. पाहतात, बापरे, काही खरं नाही, काही खरं नाही. ते एकमेकांना म्हणायला लागले, तुम्ही व्हा पुढं. नारद म्हणायला लागले इंद्रदेवाला, हो इंद्रबा, हो पुढं तुम्ही. म्हणे, बिनाद भाऊ, ते देवाचं एवढं मला दिलं, खाऊन टाकलं तर आपण नाही जात बा म्हणे. इंद्रदेव नारदाला, मला, नारदजी तुम्ही व्हा पुढं, तुम्ही भक्त आहे, तुम्ही भजन करता, तुम्हाला काही ते करणार नाही. नाही म्हणे, एवढं खवळल्यावर नाही म्हणे, आमचं रोजचं भजनाचं गोष्ट वेगळी म्हणे, आता तर नाही जाऊ शकत बा म्हणे आपण. नाही जमणार नाही. इंद्र जायला तयार नाही, नारदजी जायला तयार नाही. भगवान शंकराला शरण म्हणले, बाबा तुम्ही? म्हणजे नाही बा, आपण नाही जात बा म्हणले. आमचं एरवीचं बैठकीतलं म्हणजे पक्षाची मिटिंग असली, बोलणं वेगळं म्हणले, आता ते खवळले, आता नाही आपण जात, आपण नाही जात म्हणले. कोणीच जायला तयार होईना.
मग आता कोणी जायला तयार जेव्हा झालं नाही, एवढा भगवान परमात्मा रागावलेला अकराळ विकराळ परमात्मा, मग त्या सर्वांनी ठरवलं की आपलं काहीच चालत नाही. इंद्र जायला तयार नाही, नारदजी जायला तयार नाही. मग मग सर्वजण म्हणायला लागले, आई काय? आई तिकडे कामात होत्या, स्वयंपाक करत होत्या. कोण? लक्ष्मी माता. म्हटले बाबा जरा लय रागावले, थोडंसं शांत करा ना. अहो आत्ता शांत करते म्हणे तुम्हाला, कारण किती माणूस रागावला तरी शांत तिथंच होतं असं लोक म्हणतात. किती रागावला माणूस तरी बाईनं आवाज केला की शांत होतो म्हणतात बाबा. लक्ष्मी माता म्हणायला लागली, त्यात काय एवढं, मी आत्ता जाते शांत करते त्यांना, मला रोजचाच आहे, त्यांचं माहित आहे नाटकं असतात. आत्ता बघा मी जाते त्यांना. हे पाहतच होते सर, पाय रे आई साहेब गेले रे, गेले रे, पायजा रे, गेले रे. आई साहेबांना पदर खोवला असा आणि गेल्या. पाट 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 पावलं टाकत टाकत त्या महालात गेले. भगवान परमात्म्याचं तोंड तिकडं होतं, त्यानं तोंडच पाहिलं नव्हतं देवाचं. आणि गेल्या. ओ म्हटले काय झालं, केव्हापासून काय नाटकं चालले, शांत व्हा जरा. असा आवाज आल्यावर भगवान नृसिंह रूपातले भगवान असे तिकडं पाहत कोदमून मागं पाहिले. जे लक्ष्मी साहेब पळाल्या, मेली 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 मेली, एकदम आल्या साहेब पळत. काय रे म्हणे इंद्रा, तुला काही डोकं आहे का? काय रे शेंडीवाल्या, मला सांगितलं नाही? मग आमच्या घरचा बुवा नाही म्हणे ते. अहो म्हणले आई साहेब तुमचेच आहेत ते. हा म्हणे असं कुठं असतं का, खाली माणसाचं धड वर त्या सिंहाचं तोंड, म्हणे तुमचेच आहेत ते म्हणे. असा बुवा नाही पाहिला म्हणे. आल्या लक्ष्मी होताय, परत आले. सर्व जणायला झाला भगवंताचा क्रोध काही शांत होईना. मग सर्वांनी विनंती कोणाला केली, गणपती बाप्पा म्हणले तुम्ही मंगल्याचे देवता आहात, सर्वांचं काही असलं की पहिलं मान तुमचं आहे, त्यामुळे आमचंच चुकलं खरं म्हणजे पहिलेच तुम्हाला पाठवायला पाहिजे होतं, पण आम्ही प्रयोग करून पाहिला, आमचं जमत नाही, आपल्या सर्वांचं हारलो आम्ही. बाप्पा गणपती बाप्पा श्री गणेशाय नमः, व्हा पुढं. गणपती बाप्पा म्हणले का रे तुम्हाला डोकं आहे का, म्हणजे काय झालं? अरे म्हणजे तुम्हाला डोकं आहे का काय, मला पुढं पाठवताय? पण झालं काय गणपती बाप्पा? अरे वेड्या हो, तुम्हाला थोडं तरी डोकं आहे का? माझं तोंड कशाचं आहे? माझं तोंड बोलत जा. माझं तोंड, गणपती बाप्पा काय म्हणतात, माझं तोंड कशाचं आहे? हत्तीचं. हत्तीचं ना, गजानन म्हणतात ना, गज आनंद. म्हणले हत्तीचं तुमचं तोंड, आणि त्याचं तोंड कशाचं आहे? त्याचं तोंड कशाचं आहे? म्हणजे सिंहाचं. आणि सिंहाचं हत्तीचं जमत असते का रे? आणि मी तिथं शांत करायला जाईल मी जाईल, ते सोडल का हत्ती दिसल्यावर? बोले येडे माणसं. म्हणजे आपण देव शांत झाले पाहिजे ना, आता ते रागावलेले आणि सृष्टीचा प्रलय आताच करतील की काय? कोण जाईल कोण जाईल कोण जाईल देवाला शांत करण्याकरता? ऐका म्हटले का रे, थांबा थांबा. गणपती बाप्पांनी डोकं चालवलं. म्हणजे थांबा थांबा, काय हा अवतार कोणासाठी झाला? अरे हा हा म्हणे प्रल्हादजीसाठी. मग आपण कशाला टेन्शन घेता, त्यालाच घाला पुढं. म्हणजे हो बरोबर आहे बरोबर आहे, त्याला पाठवलं पाहिजे. प्रल्हादजी जवळ आले, म्हणजे महाराज तुमच्यासाठी आले, ते शांत करा. म्हणजे जातो. प्रल्हादजी काय म्हणले, जातो, मला काय त्यात भेद. सिंहाच्या पुढे जाण्याची भीती कोणाला? बकरीला, हा गाढवाला, बैलाला. सिंहाच्या पिल्याजवळ सिंहाजवळ जाण्याची भीती आहे का? नाही. गेले प्रल्हादजी गेले. हे सर्वजण असं खांबाकडून पाहतात, काय करते आता परमात्मा, काय करते, कसे पाहतात वरुण, अग्नी, इंद्र, ब्रह्मदेव, भगवान शंकर पाहतात. गेला प्रल्हाद गेला. आता धरते प्रल्हादाला. आणि भगवान परमात्म्याने मागं तोंड फिरवलं आणि एकदम अकराळ विकराळ अशा प्रकारचा रूप, असं मोठ्याने डरकाळी फेडल्या बोडल्या बरोबर सर्वजण इकडले देव म्हणजे मेला प्रल्हाद, मेला. आमच्या वक्ते बाबाच्या मुखात मेला परल्या आता वक्ते बाबा म्हणायचे. भगवंताने एकदम चवताळले ते रूप पाहिलं, प्रल्हादजीला उचलून घेतलं. उचलल्याबरोबर बाकीचे म्हणले आता याला खाणार, याचा प्राण घेणार. उचलून घेतलं प्रल्हादजीला. महाराज उचलून जवळ घेऊन भगवान परमात्मा नुकतीच व्यालेली गाय जशी आपल्याला वासराला चाटते तसे चाटायला लागले, सिंहाच्या मुखातून जीभ काढून. कोणाला? प्रल्हादजींना चाटायला लागले. चाटायत. प्रल्हादजी शांत.
ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. तुझा विसर न व्हावा. अखंड भगवंताचं नामस्मरण चाललंय. आता ऐका, महत्वाचं ऐका. चाटतायत नृसिंह रूपातले भगवान आपल्या जिभेनं चाटतायत प्रल्हादजीला. चाटता चाटता डोळ्यातून अश्रू आले. कोणाच्या कोणाच्या? नृसिंह भगवंताच्या. कृष्ण महाराज नृसिंह भगवंताच्या मुखातून डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत आहेत. आणि प्रल्हादजींचं चाललंय ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. नामस्मरण चाललंय भगवान प्रल्हादजीचं. आणि भगवान परमात्म्याच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत. अश्रू येत आहेत भगवान परमात्म्याच्या डोळ्यातून. चाटतायत भगवान परमात्मा. ऐका ऐका, दृश्य रूपातले भगवान काल म्हणायला लागले, प्रल्हादा, हे प्रल्हादा, प्रल्हादा माफ कर. कोण म्हणतंय? प्रल्हादा माफ कर. प्रल्हादा, माझ्या उशिरा येण्यामुळे तुला खूप त्रास झाला ना. तुला या दुष्टानं, या नालायकानं, या राक्षसाने तुला कड्यावून लोटलं. अरे असू देत, तुझा बाप कड्यावून लोटलं, तेलाच्या कढईत टाकलं. किती त्रास दिला प्रल्हादा तुला. आणि मला यायला उशिरा झाला. तेव्हाच तुला यायला पाहिजे होतं, पटकन तुझं रक्षण करायला पाहिजे होतं. प्रल्हादा माफ कर. भगवान ऋषी भगवान बोलतायत. प्रल्हादजी म्हणतात, नाही देवा, नाही हो देवा. असं काय बोलता देवा? नाही नाही प्रल्हादा, तू काही म्हण, मला यायला उशिरा झाला, त्याच्यामुळे तुला खूप त्रास झाला, खूप कष्ट सहन करावे लागले, खूप भयंकर वेदना तुला झाल्या. बोल प्रल्हादा, मी प्रसन्न आहे. काय हवंय तुला? मला मुद्द्यावर यायचे. प्रल्हादजीला भगवान नरसिंह म्हणतात, बोल प्रल्हादा, काय हवंय? इंद्रपद देऊ, ब्रह्मपद देऊ, काय म्हणशील ते देतो, बोल. आणि ऐका आता, ते प्रल्हादजी मागतात. म्हणजेच पर्यायाने तुकोबाराय मागतात. तुकोबाराय कोणाचा अवतार आहे? प्रल्हादजीचा. प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडरीक, भक्ताची मांदियाळी सांगतात. कृतयुगात प्रल्हादजी, त्रेतायुगात अंगद, द्वापार युगात उद्धव, आणि कलियुगात नामदेवराय. नामदेवरायाचेच अवतार. जगद्गुरु तुका अवतार नामायाचा. वडिलांची रीत जाण तसो, सुरुवातीला प्रमाण म्हणून गेलो, काही मागणे ही अमानुचित, वडिलांची रीत जाणत असो. मग प्रल्हादजी मागतायत. आता प्रल्हादजीने जे मागितलं तेच तुकोबारायच्या तुमच्या लक्षात येईल. प्रल्हादजी म्हणतात, देवा, भगवान नरसिंह भगवान म्हणतात, माग प्रल्हादा, काय हवंय तुला? काय हवंय तुला? प्रल्हादजी म्हणतात, देवा एवढंच द्या. बोल बोल, काय हवंय? काय देऊ? बोल. तू माझा भक्त आहे, अत्यंत जिवलग भक्त आहे. बोल प्रल्हादा, काय देऊ तुला? प्रल्हादजी म्हणतात, काहीच नको. असं कसं होईल? एवढंच द्या. आत्ताच म्हटलं ना. हा म्हटलो, पण मग एवढंच द्या. काय द्या? काय द्या? प्रल्हादजीचं मागणं आहे. कित्येकही जन्म झाले, कोणत्याही जन्मात गेलो तरी, हे परमात्मा, आम्ही तुझं भजन करणार, आणि त्या भजनाच्या मोबदल्यात काहीच मागण्याची इच्छा सुद्धा आमच्या अंतःकरणात होऊ नको. देऊ, यश दे, हे चिदान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा. काय करणार तुकोबाराय तुम्ही? गुणगायी नावडी, हेची माझी सर्व जोडी. तुकोबाराय म्हणतात, देवा, ही आमच्या वडिलाची रीत आहे. काही मागणी, आम्ही तुला काहीच मागणार नाही, फक्त तुझं नामस्मरण मात्र अवश्य मागेल. कारण तेवढं करताना अनेक वेळा ते खंड पडण्याची शक्यता आहे. बऱ्याच वेळा बंद पडत हातात माळ, विठ्ठल 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 विठ्ठल, झोप येण्याची शक्यता आहे. प्रतिबंध येण्याची, अशी भावी भूत प्रतिबंध येण्याची शक्यता आहे. देवा, अशा वेळी मात्र जेथे जेथे जाय मन, अडगाला सुदर्शन, अशा वेळी देवा तुम्ही आमचं रक्षण करा. आमचं मन इकडे तिकडे भटकत असताना त्याला इकडे तिकडे जाऊ देऊ नका. तुमच्या चरणावर स्थिर करा. देखिले तुमचे चरण, निवांत राहिले मन. एवढंच करा देवा. काहीच मागण्याची इच्छा आमच्या अंतःकरणात होऊच नका देऊ. एक. आणि दुसरी गोष्ट, अखंड अखंड एक वर द्या. देताय ना मला तुम्ही देवा? तुम्हीच म्हटले ना, काय माग म्हणून. मागतोय देवा. आमचे जनाबाई गोड मागतायत. जनाबाई मागतात. बा, संतांची परंपरा, मागणाऱ्या संतांची परंपरा लय गोड अभंग आहे. खोली बंद करा, त्या होम थिएटरमध्ये लावा, यूट्यूबमधलं एक जनाबाईचा अभंग.
भगवान परमात्म्याला जनाबाई मागतात, मला एक वर द्या. ऐसा वर दे हरी, ऐसा वर दे हरी, गाई नाम निरंतरी, गाई नाम निरंतरी, ऐसा वर दे हरी, ऐसा वर दे हरी, गाई नाम निरंतरी, गाई नाम निरंतरी. गोड गुमराजा ऐसा वर दे हरी, एकच द्या देवा, तुझं नामस्मरण अखंड घडू द्या, आणि ते घडत असताना त्याच्यात एक क्षणाचा एक खंड पडू देऊ नका. हे चिदान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. गुण गाये नावडे, ते नामस्मरण करत असताना मात्र प्रेमयुक्त अंतकरणानं व्हावं, त्याच्याकरता मज भाव प्रेम देई प्रीती, गुण नाम वर्णावया स्तुती, भक्ती प्रेमा विण ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवात या माझी, प्रेम सुख देई प्रेम सुख देई. संत देवाजवळ काहीच नाही प्रेमाशिवाय, नामचिंतनाशिवाय. गुण गायी नावडी, चित्त नाही नामी, तरी ते व्यर्थ. भगवान परमात्म्याला म्हणतात, देवा नामस्मरण आम्ही करतो, बरेच जण करतात, सर्वजण करतात, पण भावाशिवाय करतात, प्रेमाशिवाय करतात. आणि म्हणून मागणं असेल, देवा नामस्मरण करत असताना आम्हाला प्रेम द्या. प्रेम मागा विठ्ठला, प्रेम मागा विठ्ठला, विठ्ठला गात जागा, गात जागा, गात जागा. हे गात नाही बरं, या ठिकाणी गात शब्दार्थ अर्थ हे गात नाही. गात शब्दाचा अर्थ आहे भगवंताचं नामस्मरण करत जा. गात जागा, कोणी गात जागा, कोणी खात जागा. हलकी सोहळ्यात प्रेम मागा विठ्ठला, प्रेम. म्हणून गुण गायीन आवडी, हीच माझी सर्व जोडी, या व्यतिरिक्त मला न लगे मुक्ती, न लगे संपदा, मग संत संग देई सदा. यातलं काहीच नको देवा. का? कारण हे मुक्ती आहे, हे संपत्ती आहे, हे भजनापासून दूर नेणारे आहेत देवा. खरं सांगा, तुमच्याकडे काहीच नव्हतं तेव्हा तुम्ही मंदिरात रोज यायचे, आणि जेव्हापासून तुमच्याकडे भरपूर यायला लागलं, शेती घरदार वाढलं, सर्व तुमचं मंदिरात येणं कमी झालं की नाही? 2 वेळेचे 1 वेळ यायला लागले की नाही मंदिरात? रोज 300 ओव्या ज्ञानेश्वरी वाचायच्या होत्या, पण आता 100च वाचताय की नाही? कशामुळं? संपत्ती वाढली, व्याप वाढला, सर्व काही वाढलं, त्याच्यामुळं भजन कमी झालं. म्हणून न लगे संपदा. मुक्ती का नको? मुक्तीत भजन नाही ना. तुका म्हणे मुक्ती परनेली नोवरी ना, आता दिवसचारी. हे तुकोबर आहे, पण मुक्तीचं वरण झाल्यानंतर, मुक्त झाल्यानंतर भजन कसं? भजन करायला शिल्लक कोण राहिलं? जीवाचा जीवाचा शिवरूप परब्रह्म स्वरूपता प्राप्त झाली की भजन करण्याकरता 2 लागते, आणि 2चा 1 झाल्यावर भजन कुठं आहे तिथं? म्हणून मुक्ती नको का? कारण मुक्तीत भजन नाही. संपत्ती का नको? कारण संपत्तीमुळे भजन दुरावल्या जाते. संपत्ती भजनापासून दूर नेते. म्हणून न लगे मुक्ती, न लगे संपदा. मग भजन कोणाच्या सानिध्यात होते? भजन करावं असं का वाटते? किंवा भजन कोणाच्यामुळे होते? संतांच्या संगतीत भजन होते. म्हणून संत संग देई सदा, एकलिया भाव बळे, काही सापडे तो काळे, वैष्णवांच्या मेळे उभा ठाके हाती. म्हणून संत संग देई सदा. महाराज म्हणले तुकोबर आहे, तुकोबर
तुकोबरायला भगवान परमात्मा म्हणले, महाराज हे करण्याकरता अहो तो जन्म घ्यावा लागतो. त्या जन्म मरणाचं दुःख किती भयंकर आहे. नवमास कष्टलाशी वगैरे, येताची कर्म जाळ तुझी मानळ, हे सर्व भयंकर जन्माचं दुःख तुकोबराय म्हणतात. होऊ द्या ना, काय हरकत नाही ना, कारण ते जन्माचं दुःख एक वेळच आहे, पण भजनाचं सुख रोजचं आहे ना. म्हणून तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घाला वे आमासी, सुखे घाला वे आमासी, गुण गाईन आवडी, आवडी गुण गाईन आवडी, सुखे घाला वे आमासी, सुखे घाला वे आमासी, गुण गाईन आवडे, गुण गाईन आवडे, हेच माझी सर्व जोडी, हेच माझी सर्व जोडी, गुण गाईन आवडे, गुण गाईन आवडे, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, 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 ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, 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 हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गायीन आवडे हेची माझी सर्व जोडी, नलगे मुक्ती आणि संपदा संत संगती सदा, गुण गायीन आवडे हेची माझी सर्व जोडी, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घाला व्यामासी, गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. सर्व जोडी शब्दाचा अर्थ सर्वस्व. जीवनाचं अंतिम साध्य काय जर असेल, भगवान परमात्म्याचे चरण, भगवान परमात्म्याचं नामस्मरण हेची माझी सर्व जोडी. हे सर्व जोडी साधण्यासाठी देवा जन्म मरणाचा अर्थात गर्भवासाचं दुःखही आम्हाला काहीच वाटणार नाही. का? जन्म मरणाचा अर्थात गर्भवासाचं दुःख भयंकर आहे. साधू संतांनी वर्णन केलं, त्यांनीच वर्णन, हाय भयंकर दुःख आहे, पण त्या दुःखापेक्षाही भजनाचं सुख खूप मोठं आहे. कारण या भजनाचं सामर्थ्य असं आहे, ऐकताय ना तुम्ही, ऐका, या भजनाचं सामर्थ्य असं आहे, या भजनाची पावर अशी आहे, हे भजन जर करायला लागलं ना तर जन्म मरणाचं काय कोणतंच दुःख आठवत नाही, कोणतंच दुःख आठवत नाही. मग जन्म मरणाचं काय शुल्लक, आणि काय शुल्लक आहे, भवरोग आहे शेज आहे, गर्भवासी दुःख नाही येता जाता, हृदय असता नाम तुझे, म्हणून तुका म्हणे गर्भवासी, सुखे घाला व्यामाशी, गुण गायी नावडी घ्यायची माझी सर्व जोडी. झाली आपली सेवा. तेव्हा या ठिकाणी काय बरं बरं म्हणतो एक चरण म्हणतो, खूप बरं एक चरण म्हणूया आपण, कारण तुम्हाला नाराज करणं मला परवडणार नाही.
आपली अपेक्षा आहे सर्वांची, कारण हे प्रेम असंच टिकलं पाहिजे ना, म्हणून भक्ती प्रेमाविनं. तर अशा प्रकारची झालेली सेवा भगवान श्री पांडुरंग परमात्मा, संत श्री सावता महाराज, पवनसुत हनुमानजी महाराज यांच्या चरणी, वारकरी शिक्षण संस्थेतले माझे सर्व गुरुजन, संत श्री प्रातस्मरण वैकुंठवासी बोधे बाबा, ज्ञानोबाराय तुकोबाराय सद्गुरू जोग महाराज यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. थांबतो. गोड असं वातावरण आहे, वेळ पुष्कळ झालेला आहे, लवकर निघायचं आहे. आदरणीय हरिभक्तपरायण, अत्यंत प्रेममूर्ती, आमच्या सर्वांनी, आमच्या सर्व गुरुबंधूंनी ज्यांना उपाधी दिली, अर्थात नामकरण केलं, आमचे अत्यंत प्रेममूर्ती शिवशंकर महाराज, त्यांची सेवा 20 वर्षाची 2 तपापर्यंत जवळजवळ आता होत आली या गावासाठी. त्यांनी समर्पण केलं, तुम्हाला वेळ दिला आणि तुम्हीही तेवढंच प्रेम केलं. मला सांगितलं त्यांनी, कशाचीच कमी नाही म्हणले. काय ही सर्व मंडळी असते, आमचे सख्खे मायबाप लाड पुरवत नाही एवढे आमचे लाड पुरवतात, सोहळे पुरवतात म्हणले ही मंडळी. सख्खी माय आमचे लाड करणार नाही अशा ह्या माता माऊल्या. हे आणू, हे खाता का थोडंसं, घेता का थोडं, काही खायचं असेल, काही आजारपाणी असेल, काही असेल, सर्व हे पुरुष मंडळी एवढी काळजी करतात, आमचं कोणी करणार नाही. मग आम्हाला खरं सांगा, आम्हाला म्हणल्यापेक्षा तुम्हाला खरं सांगा, काय पाहिजे हो माणसाला? प्रेमाशिवाय. प्रेमच पाहिजे ना. मग ते प्रेम जिथं मिळते तिथं आम्ही थांबतो, जिथं आम्हाला प्रेम मिळते तिथं आम्ही थांबतो. आणि माणसानं खरं प्रेमाचंच भोगतं असावं. काय करायची संपत्ती बाकीची वगैरे, पोटा करता लागते ते प्रश्नच नाही. त्यांनी पोट भरते, मन नाही भरत. मन भरण्याकरता, प्रसन्नता प्राप्त होण्याकरता लोकांचं प्रेमच पाहिजे. अशा प्रकारचं प्रेम तुम्ही त्यांनाही दिलं, मलाही त्यांच्या माध्यमातून इथे येण्याचं निमंत्रण दिलं, त्यांनीच दिलं. मागच्या वर्षी दिलं पण नाही जमलं, यावर्षी खूप नाही म्हणले. त्यांचे वाक्य असे होते, माझं गाव आहे धुंदे, तिथं एक वेळ तरी या, माझं गाव. तिकडं मालेगाव तालुक्यात एक गाव आहे असं नाही, शब्द काय असायचे, माझं गाव आहे मंदिर धुंदे, एवढं तेवढा वेळ द्या. हे माझेपणा कधी येतो? प्रेम समर्पण केल्यानंतर. म्हणून तुमच्या सर्व प्रेम समर्पण करणारे तुम्ही आणि तुमच्यावर प्रेम करणारे आदरणीय हरिभक्त पैरण गुरुबंधू लांडे महाराज, त्यांच्या बोलावण्यामुळे या ठिकाणी आलो. पुनश्च एक वेळ सर्वांचं दर्शन घेतो, सेवेला पूर्ण विराम देतो आणि एक एक चरण आपल्या सर्वांचा आग्रह असतो म्हणतो. आता ते सागर मायेचा सागर, मला काही तसं जमत नाही. जे आपलं आहे साधू संतांचं आहे, आपलं तेवढं म्हणावं. साधू संतांचे प्रमाण, भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवा अभिमान नित्य नवातया माझी, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. प्रेमा बिन नाही समाधान, मुरली वाले
विठोर जय जय विठोर